मित्र नमस्कार. घराच्या बाहेर आजकाल तुम्ही पाऊल टाकलं तर तुम्हाला सगळीकडे दिसेल की सगळ्या लोकांनी कुठं ना कुठे बाजार मांडलेला आहे. कोणी फळाफुलांचा बाजार मांडलाय, कोणी भाज्यांचा बाजार मांडलाय, कोणी शिक्षणाचा बाजार मांडलाय, कोणी तुमच्या भावनांचा बाजार मांडलाय, तर कोणी भक्तीचा बाजार मांडलाय. आज मी अशाच एका विषयावर बोलणार आहे जो गंभीर विषय आहे आणि महत्त्वाचा म्हणजे ज्या श्रद्धेनं आपण देणगी देतो एखाद्या मंदिराला, ज्या श्रद्धेनं आपण देवाला नारळ अर्पण करतो, देवीची उठी भरतो खणा नारळानं साडी चोळीनं, तिथं लक्षात ठेवा तुमची श्रद्धा राहत नाही तर ती अंधश्रद्धा होते. मी मित्रांनो नेहमी म्हणतो, ज्या देवानं मोह माया पलीकडे इतर गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला, तिथे लोकजीवन कसं राहील, इथे पशुपक्षी कसे व्यवस्थित राहतील, इथे निसर्ग कसा राहील व्यवस्थित, याची काळजी घेतली आणि आज सुद्धा त्याच्याकडे निसर्गाची, तुमच्या आमच्या आयुष्याची, पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक जिवंत व्यक्तीची, जिवंत माणसाची, जिवंत पशुपक्ष्यांची काळजी तो घेत असतो. तरी सुद्धा आपण त्याला लाचार बनवलो. आज त्याच लाचारीवर कोणी ना कोणीतरी डल्ला मारत असतं. एखाद्या देवाचा फोटो, एखाद्या देवाची मूर्ती दाखवून तुमच्या खिशात नेमका हात घातला जातो. तुम्ही खिशात हात न घालता सुद्धा काही लोक एवढे दानशूर असतात की मंदिराला, देवाला निधी अर्पण करतात आणि तोच निधी जातो कोणाच्या खिशात, तर पुजाऱ्यांच्या. तर कधी त्या ठिकाणी असलेल्या, म्हणजे मोठं मंदिर असेल तर त्या ठिकाणी कर्मचारी ठेवलेले असतात रोजचा पैसा मोजायला, त्यांच्या खिशात जातो. होय, मी बोलतोय अयोध्येतील राम मंदिराविषयी. मित्र नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्र, आजकाल एक असं ठिकाण राहिलेलं नाही की जिथं बाजार भरलेलं नाही. शिक्षणामध्ये सुद्धा बाजार आहेत. पूर्वी शिक्षणामध्ये फक्त शिक्षणच मिळायचं. शाळेची काय जी फी असेल थोडी थोडी ती भरली की मुलं त्या शिक्षणाच्या त्या शाळेतून व्यवस्थित शिकून सवरून बाहेर पडायची. आज तसं राहिलं नाही. आज शिक्षणामध्ये सुद्धा लोकांनी, ज्यांनी शिक्षण सम्राट म्हणून घेणाऱ्या लोकांनी कुठून पैसा काढता येईल याच्यासाठी वेगवेगळी पॅकेजेस निर्माण केलेले आहेत. म्हणजे वह्या पुस्तकं सुद्धा शाळेतच घ्या, दप्तर सुद्धा शाळेतच घ्या. काही जण शूज, मोजे हे विकण्याचं काम सुद्धा शाळेतच करतात. त्याच्यात परत कमिशन आलं. शाळेचा ड्रेस शाळेतच घ्या. आता फक्त मुलांचं जेवण शाळेत मिळणं अजून सुरू झालेलं नाही आणि ते पण शाळेतच घेतलं पाहिजे, घरून डबा आणण्याला बंदी आहे असा काही दिवसांनी जर बोर्ड लागला तर ते नवल वाटायला नको. हां, झेडपी शाळांमध्ये वगैरे ते मिळतंय पोषण आहार, पण त्याच्यासाठी पैसे मोजायला लागत नाही. आता खाजगी शाळांचा विषय मी बोलतोय. मित्रांनो, तसंच आहे तुमच्या श्रद्धेचा मानला जाणारा बाजार. अनेक मंदिरं अशी आहेत की जिथं तुमची लूट केली जाते. कोणत्या ना कोणत्या कारणातून तुमच्या खिशात हात घालून पैसे उकळले जातात. आता तसंच प्रकार हा श्रीराम मंदिराचा आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावं हे करोडो हिंदूंचं कित्येक वर्षापासूनचं स्वप्न होतं. नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लावून घेतला. त्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारलं. त्याच्यात काही त्रुटी राहिल्या होत्या, त्या त्रुटींची सुद्धा पूर्तता झाली. राम मंदिर उभं राहिलं. दररोज हजारो भक्त श्रीराम मंदिराला भेट देतात, रामाच्या चरणी लीन होतात. अनेक लोक असे आहेत की श्रीरामाला काही ना काही अर्पण करीत असतात. मग ते पैशाच्या रूपात असेल, कोणी सोन्या चांदीच्या विटा देतो, कोणी काय काय देतं. प्रत्येकाला असं वाटतं की ते राम मंदिराच्या एका दानपेटीत टाकलं की ते श्रीरामाला पावन झालं. श्रीराम जिथे कुठे असतील त्यांना ते मिळून गेलं. पण इथे दुसरे श्रीराम काहीतरी खाऊन बसलेत आणि त्यांची पोटं एवढी आहेत, त्यांची भूक एवढी आहे खाण्याची, ती एवढ्या तेवढ्या विटा खाऊन ती भागत नाही. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात विटा हव्यात खायला, नंतर पैसे खूप खायला हवेत. म्हणजे तुम्ही श्रीरामांच्या चरणी अर्पण केलेला पैसा ते ठेवतात कुठे माहिती आहे का? पायाच्या इथे पायमोजे वगैरे असतात तिथे
तिथे तो गुंडाळून ठेवतात आणि घरी घेऊन जातात. इतकी लाचार गिधाडं श्रीराम मंदिराच्या अवतीभोवती आहे. मित्रांनो, राम मंदिर व्हावं, पण आपण आज सुद्धा म्हणतो आदर्श राज्य कोणतं होतं तर प्रभू रामचंद्रांचं. रामराज्य असं जेव्हा म्हणतो तेव्हा असं राज्य की जिथं प्रजेची काळजी घेतली जात होती. प्रजा काय म्हणते त्याच्यावर रामराज्य चालत होतं. पण प्रत्यक्ष श्रीरामाच्या मंदिरात सुद्धा रामराज्य नाही आहे ही आजच्या काळातील शोकांतिका आहे. नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचं उद्घाटन तर केलं, पण त्या मंदिराचा कारभार कसा चालतोय, तिथं नेमकं काय होतंय हे ठीक आहे. पंतप्रधान लक्ष देणं त्याच्याकडे आपण ही करू शकत नाही, अपेक्षा करू शकत नाही. पण मुख्यमंत्री सुद्धा भाजपचेच आहेत, त्यांनी तर तिथे लक्ष द्यायला हवं. बरं, एवढा मोठा घोटाळा येऊन सुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय ही त्याच्या पुढची शोकांतिका. असं सरळ सरळ लुटालूट करणाऱ्या म्हणजे त्या CCTVत कॅप्चर होईल इतक्या उघडपणे लुटालूट जर राम मंदिरात होत असेल तर लुटालूट करणाऱ्यांच्या मनात एक ठासून भरलेलं आहे की आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, आता मगाशी तुम्हाला सांगितलं तो जरा मुद्दा विस्ताराने सांगतो. जेव्हा श्रद्धेचा आपल्या बाजार मांडला जातो ना तेव्हा ती श्रद्धा राहत नाही, ती अंधश्रद्धा होते. कारण तुम्हाला माहिती असेल प्रभू रामचंद्रांचं आयुष्य आपण रामायणमधून अभ्यासलं असेल. ज्या प्रभू रामचंद्राने एका क्षणात स्वतःच्या राजगादीवर सत्तेवर लाथ मारून अरण्याचा रस्ता धरला, वनवासाचा रस्ता पकडला. त्या प्रभू रामचंद्रांना आपण सोन्या चांदीच्या विटा देतो. काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग आहे त्याचा? अशा ठिकाणी मित्रांनो, ज्या ठिकाणी अशी बिनदिक्कत चोरी होते त्या ठिकाणी श्रीरामांचं जरी मंदिर असलं तर तिथे श्रीराम खरंच आरूढ आहेत का हा महत्त्वाचा विषय आहे. त्या गाभाऱ्यामध्ये श्रीरामांचं अस्तित्व जरी ठेवलंय का हा महत्त्वाचा विषय आहे. मित्रांनो, कोणतीही गोष्ट घ्या, मला एक सांगायला आवडेल की स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. त्या भक्तांनी म्हणजे हा थोड्याफार फरकाने सगळ्याच मंदिरात जवळपास प्रकार सुरू आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांना स्वामी समर्थांचं खूप वेळ आहे आणि असे ते करतात भक्तगण की एकदमच स्वामी समर्थांच्या दर्शनाने एकदम काय म्हणतात ते त्यांच्यात कोणीतरी संचारतच, मग ते मागे पुढे बघतच नाहीत. आता त्यांच्या ह्या श्रद्धेचा फायदा असा उठवला जातो की कोणी कॅलेंडर काढतं. आता राख्या आल्या की त्या राखी 40-50 रुपयाला विकल्या जातात. कॅलेंडर्स आता स्वामी समर्थांचे भक्त आहेत ते तर असे म्हणतात की ते कॅलेंडर घेतलं पाहिजे बरं स्वामी समर्थांचं. अरे, स्वामी समर्थांचं आणि त्या कॅलेंडरचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. तिथे बाजारू लोक बसलेले आहेत. आता तिथे स्वामी समर्थ नाही आहेत, तिथे बाजारू लोक बसलेले आहेत. तुम्हाला जर काय करायचं असेल तर स्वामी समर्थांची नामस्मरण करा. तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्ही जो पैसा दिला जातो त्याच्यातून ठीक आहे, थोडेफार म्हणजे गोरगरिबांना प्रसाद मिळतो तिथे, ह्या गोष्टी मला मान्य आहेत. तुम्ही मदत करणं हे सुद्धा ठीक आहे, कारण तिथे भक्तगणांना प्रसाद मिळतो वगैरे ह्या गोष्टी आहेत. पण त्याचा बाजार करू नका, श्रद्धेचा तुम्ही बाजार करू नका, याच्यासाठी की त्याच्यातून नको तेवढी पोटं भरतात त्या पुजाऱ्यांची असतील किंवा ते अवतीभोवती कर्मचारी असतात त्यांची असेल. तुम्ही अनेक मंदिरामध्ये गेला असाल, तुम्ही देवीला साडी, चोळी, नारळ अर्पण करता. त्याचं पुढे काय होतं? त्याचं पुढे काय होतं असं वाटत असेल तुम्हाला? तीच साडी, चोळी मागल्या दारांना आणून पुन्हा विक्रीला ठेवली जाते. तोच नारळ आणून पुन्हा विक्रीला ठेवला जातो. म्हणजे मला असं वाटतं की जसं आपण सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करतो तशी ह्या मंदिरांमध्ये नारळामध्ये सुद्धा गुंतवणूक असते. एक नारळ बाद होईपर्यंत इकडे तिकडे असा फिरवला जातो. म्हणजे तो एक नारळ जवळपास बाद होईपर्यंत, बाद म्हणजे असा वाईट होईपर्यंत जवळपास एका नारळावर कमीत कमी 500 ते 600 रुपये कमवत असतील. ह्याच्यापेक्षा जास्तच पण कमी नाही. कारण एक नारळ किती भक्तगणांकडून जातो त्या मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला काहीच माहिती नसतं.
इतका श्रद्धेचा बाजार तुमच्या मांडला जातोय आणि आपले डोळे उघडत नाही. मला नेहमी असं वाटतं, मी अशा भक्तगणांकडे बघून नेहमी हसत असतो. काही ना काही समस्या असतील किंवा नसलेल्यांना पण नवीन समस्या काहीतरी उद्भवायची आणि ते देवाकडे जातात, देवाच्या गाभाऱ्यात. तिथे देवाच्या मूर्तीला पहिले स्पर्श करतात. त्याच्याशिवाय त्यांचा देव ऐकत नाही असं मला वाटतं. जो देव सोहळ्यात आपण बसवलेला आहे त्याला अगदी पाय बी न धुता जाऊन स्पर्श करायचा. आता विठ्ठलांच्या प्रभू आपले हे जे आहेत पांडुरंग विठ्ठल पंढरपूरचे, त्यांच्या सुद्धा मूर्तीला स्पर्श करायचा. अरे त्यांना काय होतं, आता मूर्ती ती मोठ्या प्रमाणात झीज होऊ लागली. जी मूर्ती संत परंपरेतील आहे, जी मूर्ती ऐतिहासिक आहे, त्या मूर्तीचं पावित्र्य राखा, त्या मूर्तीला काय म्हणतात ते स्पर्श करू नका, हे भक्तगणांना सांगायला लागतं. तर महत्त्वाचा विषय असा आहे, तर त्या मूर्तीला स्पर्श करतात, नंतर तिथं काही पैसे ठेवतात. जो गरीब आहे ना, तो पण त्याच्या कमाईतले 5-10 रुपये तिथे ठेवतो आणि मागतो लाखाचं. मलाही कळत नाही, पैसा ही गोष्ट आहे ना, ती आपण निर्माण केलेली आहे व्यवहार सुलभ व्हावा म्हणून, देवानं नाही. देव त्या स्वर्गामध्ये बसून, जिथे आपण म्हणतो स्वर्गाचं स्थान आहे, स्वर्ग हे स्थान आहे देवांचं, तिथे बसून तिथे कापसात वाटत बसेल का पैसे मला एवढे जमा झाले, काय होणार आहे त्याचं, त्या पैशाचं. म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळं, आपण जर तुमच्या डोक्यामध्ये साचलेली जी काय ती अंधश्रद्धा आहे ती जरा त्याची जळमटं जरा बाजूला केले तर तुम्हालाही कळेल, देवाला हे इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. देवाला कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही देवापुढे लीन व्हा आणि प्रामाणिकपणे व्हा. तुम्ही जेवढं देवाला मानता ना तेवढ्या प्रमाणातच लीन व्हा. फुकटच्या आशा अपेक्षा अशा बाळगू नका. आणि देव तुम्हाला कर्माची आणि तुमच्या सद्गुणांची दोन्ही फळं देणार आहे. याच्यावर विश्वास ठेवा. काही दिलात तरी, काही नाही दिलात तरी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. देव तुम्हालाही जगवतो, म्हणजे आस्तिकालाही जगवतो आणि नास्तिकालाही जगवतो. जो देव मानत नाही, जो देवाला म्हणतो की हा ही अंधश्रद्धा आहे देवी, त्याला सुद्धा तो जगवतो, एवढं लक्षात ठेवा. कारण का जगवतो, त्याच्यामध्ये त्या देवाला श्रद्धेचा खरेपणा दिसतो. तो खरा आहे, मी देवाकडे जात नाही, मी देवापुढे लीन होत नाही, असं तो प्रामाणिकपणे आणि छातीठोकपणे सांगतो. जे काय असेल ना, देवाला खरेपणा आवडतो. आपण जे श्रद्धाळू लोक आहे, ज्याला आपण स्वतःला श्रद्धाळू म्हणतो, तेवढे वाईट आहोत की आपल्याला काही देवापाशी प्रामाणिक हे का करायचं असतं, लीन का व्हायचं असतं, तर काहीतरी आपल्याला हवंय म्हणून. जो देव मानतच नाही तो देवापाशी लीन होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे खरेपणानं कुठल्याही गोष्टीला सामोरे जा. पैसे देऊन, सोन्या चांदीच्या विटा देऊन देव पावत नसतो आणि त्यानं देवाची उन्नती होणार नसते. कोणाची घरं भरतायत हे श्रीराम मंदिरातल्या तुम्ही प्रकरणावरून, चोरी प्रकरणावरून पाहिलं असेल. करोडो रुपयांचा जिथे भ्रष्टाचार होतो त्याबद्दल आपण काय बोलणार. पण एक मात्र निश्चित मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार जाता जाता, की सर्व प्रकरण पाहिल्यानंतर तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामांचं खरंच अस्तित्व आहे का. मित्र, तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.